आदरणीय साहेबांनी आम्हाला संबोधित करावयाची हे पुढे नको जाऊ नको पुढे पुढे दिवस पक्ष स्थापनेला आवश्यक झालं त्या संबंधीचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. ही एक अशी संघटना तुम्ही सगळ्यांनी निवडणी केली की ज्या संघटनेला गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या बद्दलची काळजी घेतली. याचा उल्लेख आपल्या शहराच्या अध्यक्षांनी केला. अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची फार सोय नसलेले पण सामान्य माणसाची बांधिलकी असलेले अनेक तरुण हे पुढे आले आणि त्यातून त्या भागाचं नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्व शेवटी त्या भागापुरतं सीमित राहिले नाही, ते जिल्ह्यामध्ये गेलं, राज्यामध्ये सुद्धा गेलं. अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले गेल्या 25 वर्षात. काही ठिकाणी संघर्षाचे होते, काही ठिकाणी काही नवीन दिशा दाखवण्याच्या उद्देशाने हा एका वेगळ्या स्थितीतून दिस झाला. देशाची सरकार नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे. खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल जर बघितला तर नोंदी संख्यात लोकांचा आदर संख्यात तो काही संख्या सोयीचा नव्हता. त्यांना एकंदर जे काही मतदान झालं ते मतदान 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करावी लागली. त्यांची संसदेची संख्या कमी झाली, संसदेचे त्यांचं बहुमत कमी. निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करावी लागली. त्यांची संसदेची संख्या कमी झाली, संसदेचं त्यांचं बहुमत कमी, ही स्थिती निर्माण झाली. तेलुगू देशम आणि जयजयू त्यांची बिहार आणि आंध्र त्या भागातून मदत झाली नसती तर आज बहुमताचा जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्याच्या संबंधीची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती. गेली 5 वर्ष सरकार चालवलं ते 1-2 लोकांनी आपल्या मनाप्रमाणे चालवलं. त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही. सत्तेचं विकेंद्रीकरणाचं सूत्र व्यक्तींचं फुलं ठेवलं नाही आणि आम्ही सांगेल हीच नीती, तेच धोरण, हे सूत्र ठेवून देशामध्ये काम केलं. सुदैवानं देशातल्या जनतेनं याच्यामध्ये जी काही उद्यापुढे जिथे निर्माण होणार नाही याची नोंद घेतली आणि त्या प्रकारचं मतदान घेऊन प्रचंड अधिकार जो 1-2 लोकांच्या हातामध्ये होता त्याला मर्यादा आणण्याच्या उद्देशी कामगिरी केली. आता हे थोडंसं सत्तेचं विकेंद्रीकरण पूर्ण नाही पण त्याची प्रक्रिया सुरू होणार. हे प्रशासन आता देशाला वागायला. शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे. या देशाची लोकशाही असेल, संसदीय लोकशाही पद्धती असेल, जी काही विचारधारा आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याची अंमलबजावणी करण्याच्याबद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असू त्याचा लक्षात जरी पतीने हा सामान्य माणूस जागरूक आहे आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी होते. आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की गेले 25 वर्ष आपण विचारधारा वाढवायचा प्रयत्न केला. आता मजबूतीनं आपण हा पक्ष आणखी पुढे नेऊया. 3-1 महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल. मी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष
आणि ते लक्ष्य मिळेल 3-4 महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे. ही भूमिका आपण इतर परिस्थितीत करणार आणि ती करत असताना त्या सत्तेचा उपयोग अधिक लोकांना कसा होईल, शेवटच्या घटकाला कसा होईल हे सूत्र घेऊन आपण काम करायचं आहे. या संबंधीचा निर्धार हा आजच्या दिवशी आपण करूया. आज शहर आपल्याला जास्त वडलेली याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित त्या ठिकाणी केलं. त्याबद्दल शहराचे अध्यक्ष त्याचे सगळे सहकारी लहान होते या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.